So friends, we are going to start today. We are at the last point of the chapter from the Your 10 Science paper 2, chapter number 4 and point number last. Okay, no problem. Okay, so no problem. हमारा काम जरूरी है, हम कैसे भी दिखें हमारा काम जरूरी है। हमारे काम से हमारा नाम होता है और हर किसी का काम ही उसका नाम बनाता है। जरूरी है आपका काम कैसा है। चलिए तो देखते हैं हम ह्यूमन इवोल्यूशन। अब ये ह्यूमन इवोल्यूशन क्या है, ये हमारे सभी के लाइफ से रिलेटेड है। इसमें हमें समझ में आएगा याच्यात आपल्याला कळणार काय कळणार की आपण कसे घडलो। आठवतं का इयत्ता 5वी ला आपल्याला हिस्ट्रीचा एक पुस्तक होतं इतिहास, आपण कसे घडलो, हाऊ वी आर फॉर्म, त्याच्याविषयी थोडक्यात आपल्याला त्याच्याशी मिळतं जुळताचा हा पॉइंट आहे ह्यूमन इव्होल्यूशन। बघूया तर पॉइंट बाय पॉइंट। तो बायोडायवर्सिटी दैट इज नोन टुडे, जो बायोडायवर्सिटी हमें आज पता हो गई, जे काही आपल्याला आज समजलं, has been said to be formed from the very simple unicellular organism। हे सगळं जे काही विश्व तयार झालं, एवढं विविधतापूर्ण विश्व तयार झालं, हे फक्त एका एकपेशीय सजीवापासून तयार झालं। एक पेशी, अत्यंत छोट्याशा एक पेशी। आपण याच्या आधी बघितलं थेअरी ऑफ इव्होल्यूशन मध्ये, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोटोप्लाझम हा ओशियन मध्ये तयार झाला, समुद्रात। किंवा त्याच्या आधीची स्टोरी आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला एकदम सिंपल एलिमेंट होते, त्या सिंपल एलिमेंट पासून सिंपल कंपाऊंड तयार झाले, सिंपल कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड होते ते प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, त्याच्यामध्ये डीएनए, आरएनए ते तयार झाले होते, बरोबर आहे। इनिशियली ही सगळं विश्व तयार झालं, एवढं विविधतापूर्ण विश्व तयार झालं, हे तयार होण्यामध्ये कारणीभूत आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम। या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून जे काही जे आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे। मग हे कसं तयार झालं त्याची थिअरी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। सांगताना आपल्याला वेगवेगळे इराज, वेगवेगळे इयर्स या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण काय करायचे, ते आपण काय करणार आहे, फॉलो करणार आहोत। ठीक आहे, बघूया तर। Origin of human evolution can be shown as per the given picture below। आणि दिलेल्या पिक्चर प्रमाणे आपण ते पाहणार आहोत। काय काय त्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी आपण पाहणार आहे आपल्या या ठिकाणी वेगवेगळे टाइम फ्रेम दिलेले आहेत की इनिशियली आपल्यामध्ये चेंजेस कसे घडलेत। बघा तुम्ही जर बघितलं तर अत्यंत हा झाडावर राहणारा छोटासा प्राणी आहे ॲनिमल, आणि त्याच्यापासून बदल होत होत गेले आणि हळूहळू जर याच्याकडे या पिक्चरकडे जर बघितलं आपण तर आपल्याला प्रत्येक पिक्चरमध्ये काही ना काही समजून येतं। बघा काय काय समजून येतं बरं, आपल्याला वरचा पॉईंट बघायचा आपण। काय दिसतंय आपल्याला, इनिशियली तो झाडावर राहत होता, नंतर काय झालं, तो झाडावर होता तर तो त्यामुळे तो असं जमिनीवर चालण्याचा प्रश्न येत नव्हता, बरोबर आहे। नंतर तो काय व्हायला लागला, त्याचे हात जे आहेत, त्याचे हात हँड डेव्हलप व्हायला लागलेला आहे, त्याचा ब्रेनची साईज इम्प्रूव्ह होत आहे आणि तो होमो सेपियन ॲनिमल सारखा थोडाफार दिसायला लागलेला आहे। आणखी आपण त्याच्यात बघितलं तर त्याच्या पाठीच्या कमरेचं जे हाड आहे त्याचे डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे। चेंजेस स्लोली त्याचे जे हँड्स आहेत, हँड पण डेव्हलप झाले। बघा सुरुवातीला इनिशियल त्याचे हँड बघा कसे होते आणि त्याचे हँड डेव्हलप झाले। हँड डेव्हलप झाल्यानंतर तो काय करायला लागला, त्या ठिकाणी त्याला ॲग्रीचा शोध लागला। स्लोली ते वेगवेगळे त्याचं ब्रेन बघा ना, त्याचे हँड कुठल्याही कामासाठी यूज होत आहे, तो पूर्ण स्ट्रेट चालायला लागला। ओके, आणि त्याच्यानंतर मग तो ॲग्रिकल्चर करायला लागला आणि त्यानंतर तो इथपर्यंत आलेला। ह्या जी ग्रोथ आहे का, ही ग्रोथ आहे ती स्टेप बाय स्टेप आहे। यालाच आपण ग्रॅज्युएट डेव्हलपमेंटला काय म्हणलेलं आहे, इव्हॉल्यूशन म्हणलेलं आहे। आणि ही कोणाची इव्हॉल्यूशन आहे, कोणाची आहे, ह्युमनची, आपली इव्हॉल्यूशन। म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे आपण कसे घडलो, असे कसे घडलो, कसे काय व्हायला घडलो, पण घडलो हे महत्त्वाचं आहे। बघूया सुरुवात कशी झाली याची तर। ठीक आहे, आपण या ठिकाणी काय करायचं आहे, काही गोष्टी लक्षात घेऊया। ठीक आहे, जसं की इयर, टाइम, दुसरं प्लेस, वेअर, आणि तिसरं भाड्यात। काय
कधी घडलं, काय घडलं, कधी घडलं आणि कुठे घडलं, काय झालं, कुठं झालं आणि कधी झालं, हे महत्वाचं आहे. सरांनी शिकवलं, कुठे शिकवलं, ट्युशन, काय शिकवलं, इमॅजिनेशन. आपल्या प्रत्येकाला आहे ना शिकत असताना प्रश्न पडले पाहिजे, 4 ते 5 प्रश्न पडले पाहिजे. मी कोण आहे, मला काय व्हायचं आहे, म्हणजे मला काय करायचंय, हे प्रयत्न, हे प्रश्न आपल्याला प्रश्न पडत नाही. आपल्याला खूप मोठी शोकांतिका आहे. आपले जे महाकाव्य आहे, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, या सगळ्याची सुरुवात प्रश्नाला झालेली आहे. भगवद्गीतेची सुद्धा सुरुवात प्रश्नाने झालेली आहे. प्रश्नच आपल्याला काही काही देऊ शकतो. क्वेश्चन विल गिव्ह यू आन्सर. आय से रिपीट अँड रिपीट, क्वेश्चन गिव्स यू आन्सर. तुम्ही काय आहात, तुम्हाला काय व्हायचंय, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, हे सगळं तुमच्याकडेच आहे. तुझं आहे, तुझं पासी का फिरतोसी मोगासी, इकडे तिकडे कायला बोलत फिरतो, सगळं तुझ्या जवळ आहे. तुझे आहे रे तुझकडे, का फिरतोस इकडे तिकडे. आम्ही हरलेलो आहोत, हे की नाही, ते होतं बघा. मग हे आपल्याला कळायला पाहिजे. काय काय घडलं बघा. लास्ट डायनोसॉर डिसअपियर. काय झालं, डायनोसॉर डिसअपियर झाले, नाहीशी झाली. कोण होतं डायनोसॉर, सगळ्यांना माहिती. 2 पायावर कांगारू सारखं चालणार, लंब्या तोंडाचं, मगरी सारखी त्याचे दात असे, बरोबर आहे. त्याचा आवाज भयानक, पलाढ्य असं शरीर. आता याच्याविषयी आधी आपल्याला क्वेश्चन पण आला होता. 3ऱ्या दिवशी आपण तो क्वेश्चन पाहिला होता की डायनोसॉर एक्सटिंक्ट का झाले, होता की क्वेश्चन. कारण मेटिओर एक्सपायर झाले होते, तेव्हा त्यांना अडॅप्ट करता आले. त्यावेळी जी सिच्युएशन तयार झाली, स्नो, हेवी स्नोफॉल झाला होता, बरोबर आहे. असे बरेचसे रिझन त्याला घातले होते. मग डायनोसॉर डिसअपियर झाले. कधी, करोड इयर, किती, 7 करोड. कधी घडलं, 7 करोड इयर अगो. काय घडलं, डायनोसॉर डिसअपियर झाले. कुठं, ऑन अर्थ. at out of coaching classes. No? ओके. पुढे घडलं, अर्थवर घडलं. काय घडलं, डायनोसॉर डिसअपियर झाले, डिसअपियर झाले. काय झालं, डिसअपियर झालं. काय 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 कोण डिसअपियर झालं, कधी डिसअपियर झाले, कुठं, अर्थवर. त्याच वेळी काहीतरी घडलं बघा. त्याच वेळी उसी वक्त में मंकी लाइक एनिमल, माकडासारखं दिसणारं एनिमल, said to be evolved from the some ancestor who were more or less similar to the modern behavior. त्या टायमाला माकडासारखं जे एनिमल इव्हॉल्व झाला, तो आताच्या मॉडर्न लेमूर सारखा दिसत होता. आताचा लेमूर नावाचा प्राणी कसा आहे, हा असा. चांगलं पहा, त्याला मांजरी सारखं दिसतंय, काळा भुसतोंड आहे त्याचं, काला इवली वर आहे अशी, बरोबर आहे. ह्या लेमूर सारखं दिसत होतो आपण. कधी, 7 करोड इयर. पहिली स्टेप ह्युमन इव्होल्यूशनची आपल्याला सांगता आली पाहिजे की आपण 7 करोड इयर आपण कशी दिसत होतो. झाले. चला, सेकंड पॉइंट. पुढं काय झालं, पुढच्या स्टेप मध्ये 4 करोड इयर अगोला टेल याची नाहीशी झाली. टेल म्हणजे पुछ, शेपूट. काय झाली याची नाहीशी झाली. काय झालं, टेल नाहीशी झाली कोणाची, या मंकी लाईक ॲनिमलची. कधी, 4 करोड इयर अगो, म्हणजे 3 करोड वर्ष लागली. 3 करोड इयर वर्ष लागली शेपूट जायला. 7 कोटी 4 कोटी किती फरक आहे, 4 4.
4 8 होते ना, आणि 4 7 बी होती. वारे बेटे मला वाटतं बरं किल्ल्याला काही लोकांना खेळली हे की नाही. तो 4 करोड इयर अगो काय झालं व्हॉट हॅपन, टेल नाहीशी झाली बाबा कोणाची, या मंकी वैज्ञानिकांची. कुठल्या? आफ्रिकेच्या. कुठं झालं? आफ्रिकेला झालं. काय झालं? टेल नाहीशी झाली. हा शेपूट नाहीशी झाली बरं का. हा आणि अजून कधी झालं ते? 4 करोड इयर. याच टायमाला दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट ऑफ ब्रेन. त्यांच्या ब्रेनमध्ये पण डेव्हलपमेंट झाली. अजून काय झालं? देअर हँड्स वेअर आल्सो इम्प्रूव्ड. त्यांचे हाताची पंजामध्ये सुधारणा झाली. दस एप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व. आणि मीनवाइल this ape-like animal reached the south and northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. त्याच्यापासूनच काय झालं? गिबन आणि ओरंगुटान नावाचे मंकी लाईक ॲनिमल त्या ठिकाणी डेव्हलप झाले. आता गिबन आणि ओरंगुटानचं तुम्हाला लक्ष नसावं. गिबन कसं असतं? गिबन हे एक असं ॲनिमल मंकी सारखं असतं. त्याचं नाक असं काळं बारीक असतं, चेहरा काळसर असतो पूर्ण, आणि बॉडीवरती पूर्ण व्हाईट हेअर असतात. बरोबर आहे. आणि दुसरं असतं ओरंगुटान. ओरंगुटान कसं? ओरंगुटान हे तांबड्या रंगाचं असतं, लंबा चेहरा असतो असं त्याचा, आणि काळं तोंड असतं त्याचं, असं तोंड असतं. हनुमान बजरंगबली सारखं पाहिलेलं असं तुम्ही म्हणजे. बरोबर आहे. तुम्हाला शेवटी दाखवत वाटत असतं गिबन आणि ओरंगुटान. हे तयार झाले कोणापासून? ते आपले लेमूर सारखे दिसणारे ॲनिमल पासून. आता उरलेले मग उरलेले काय झालं बघा. जे उरले होते एप लाईक ॲनिमल, उरलेले एप लाईक ॲनिमल होते जे आफ्रिकेमध्ये होते, त्याच्यापासून गोरिला आणि चिंपांजी तयार झाले. गोरिला नावाला आहे पण तो काळा घुसे पूर्ण. त्या डोक्यावर असं असं घेऊन असतं की असं चालतं असं. झाडचं झाड असतं असं, काळा चेहरा असतो, असं डोक्यावर ढेकूच असतं माझ्या. आणि चिंपांजी थोडस काळ्या माझं तोंड असतं बघा चिंपांजीचं. चेहरा आपला थोडा आपल्याशी मॅच होतो थोडासा त्याचा. कोणाचा? चिंपांजीचा. गोरिला जे इथं नाव गोरिला पण पूर्ण काळगाव. ठीक आहे. तर हे जे आहे हे कधी इव्हॉल्व झाले? 2.5 करोड इयर. कधी झालं? 2.5 करोड इयर अगोदर झालं. काय झालं तर आफ्रिकेमध्ये गोरिला आणि चिंपांजी त्या ठिकाणी तयार झाले. इव्हॉल्युशन पाकिस्तान 7 करोड इयर अगोदर मॉडर्न लेवल. त्याच्या ब्रेन आणि हँडमध्ये डेव्हलप. त्याच्यापासून गोरिला आणि गिबन आणि ओरंगुटान. उरलेले जे आफ्रिकेमध्ये होते त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी तयार झाले. कधी? 2.5 करोड इयर अगो. Evolution of the sum of the 2 crore year old species of ape seems to be occurred in a different state. 2.5 करोड झालं की नंतर 2 करोड वाले चालू झाले. जे 2 करोड वाले होते त्यांचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली. They had to use their hands more for eating food and other work. हे 2 करोड इयर अगो वाले होते. 1 करोडच्या नंतरची त्याच्या आधीची बरं का रामोपिथिक्सच्या आधीची. हे ड्रायोपिथिक्स हीच येतं समजा 2.5 करोडची. ते काय झालं होतं? Those apes started to live on land. Forests started due to the decline due to the dry environment. वातावरण कोरडं तयार झालं म्हणून तिथे शब्द वापरलाय बघा ट्रायोपिथिकस. ट्रायोपिथिकस ड्राय एन्व्हायरमेंट झालं म्हणजे जमिनीवर राहायला, जमिनीवर राहायला आलेली बघा. दे आर लिव्ह ऑन स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड. जंगल लोक कापायला लागले.
लोक जंगलामध्ये इंडस्ट्री टाकायला लागली. हा ठीक आहे. Their pelvic girdle developed in such a way that they started to stand in the erect posture in the grassland and thereby their heads become available for use anytime. दोन गोष्टी हेडच्या बाबतीमध्ये सांगितलं एक, आणि दुसरं सांगितलं त्याचं जे गर्डल काय सांगितलं, पेल्विक गर्डल डेव्हलपमेंट. आपल्या पाठीच्या जे हाड आहे, कमरेजवळचं जे हाड आहे उभा राहण्यासाठी उपयोगात आणणार, ते असं डेव्हलप झालं की ते इरेक्ट पोस्चरमध्ये म्हणजे सरळ ताठ उभे राहून राहते. पुढं गवताळ प्रदेशामध्ये काय झालं, आफ्रिकेमध्येच काय झालं, जी काही पाणी ते जमिनीवर राहायला लागलं. त्यानंतर त्यांच्या पाठीच्या हाडाचं काय झालं, डेव्हलपमेंट झालं. कसं झालं, ते इरेक्ट पोस्चरमध्ये उभं राहायला लागले. त्यांच्या हातामध्ये काय करायला लागले, कुठल्याही पद्धतीने कामाला वापरण्यासाठी यायला लागले. These first human like with erect posture which were using their hands have developed about 2 crore years. 1.5 जवळपास 30 घेतली राईट. आणि मग त्याच्यानंतर आलं पुढचं नवीन सेक्शन. नवीन सेक्शन मध्ये कोण येतो, रामापिथिकस. कधी होता तो, 1 करोड इयर. हा थोडासा कर्व चालत होता, हा पूर्ण सरळ चालणार आहे इरेक्ट पोस्चरने, बरोबर आहे. तर first record of human-like animal with us in the form of Ramapithecus ape from North India and East Africa. कुठं झालं, ईस्ट आफ्रिका आणि नॉर्थ इंडियामध्ये. काय झालं तर रामापिथिकस नावाचा फर्स्ट एप जो आहे ह्युमन लाईक ॲनिमल तो इव्हॉल्व झाला. कधी झाला, 1 करोड इयर. कधी झाला, 1 करोड इयर अगो झाला. काय झाला, रामापिथिकस हा फर्स्ट ह्युमन लाईक एप ॲनिमल त्या ठिकाणी इव्हॉल्व झाला. कधी झाला, पुढे आढळला तो, पुढे सापडलं ईस्ट आफ्रिका अँड नॉर्थ इंडिया. उत्तर भारत आणि ईस्ट म्हणजे पूर्व आशियामध्ये. पूर्व आशिया कुठे आले, तिकडं पूर्व आफ्रिका. ठीक आहे. आफ्टरवर्ड्स this ape grown in size and become more intelligent. हा जो रामापिथिकस होता याचा आकारमान वाढला आणि तो काय झाला, जास्त इंटेलिजंट झाला, हुशार झाला आणि एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख इयर. त्याच्यापासून काय झालं, 40 लाख वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेमधला एप काय झाला, डेव्हलप झाला. कधी, 40 लाख. त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलोपिथिकस. 40 लाख वर्ष. नंतर मग स्किल माणूस आला, स्किल मॅन 20 लाख इयर. ते साईड लागले पुढे बघा. The morphology of these human-like animals started to appear like to be member of the genus Homo about 20 lakh years, and thus skill man is developed. स्किल मॅन डेव्हलप झाला. कधी डेव्हलप झाला, 20 लाख इयर अगो झाला. आणि त्या टाइमात जो स्किल मॅन होता तो एक पद्धतीचा मेंबर ऑफ होमो जीनस होमोचा काय होता, तो सदस्य झाला होता. सदस्य मान्य का झाला होता, तो माणसाच्या जातीमध्ये समाविष्ट करावा अशी त्याची लक्षण होती. बरोबर आहे. कोणाची, हा जो ह्युमॅन होता, स्किल ह्युमॅन. मग 15 लाख वर्षापूर्वी काय झालं, सगळे आधीचा कार्यक्रम चालू करू, नंतर चालेल. आधीचा विषय चालू होता 7 करोड पासून सुरुवात झाला. 7 करोड, 4 करोड, 2.5 करोड, 2 करोड, 1 करोड, 40 लाख, मग 20 लाख, 20 लाख नंतर आता आपल्याला 15 लाख वर्ष. 15 लाखाला काय झालं, about 15 lakh years ago human walking with erect posture was evolved. चालणारा माणूस, ताठ चालणारा माणसाची उत्पत्ती झाली. कधी झाली तर ती झाली 15 लाख वर्षात. काय झाली, इरेक्ट पोस्चर मध्ये चालणाऱ्या माणसाची इव्हॉल्युशन झालं. इट मे हॅव कुठं, चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आशिया खंडात चायना आणि इंडोनेशिया या 2 कंट्रीज मध्ये आपल्याला या
इरेक्ट पोझिशन मध्ये चालणाऱ्या तुझी इव्होल्यूशन दिसत आहे. आणि मग पुढे बघा, पुढे काय झालं, इव्होल्यूशन ऑफ अपराइट मॅन इन दिस डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 lakh years. बघा, and meanwhile it discovered fire. बघा 1 लाख वर्षापर्यंत काय झालं, त्याची जी स्पीड आहे जी डेव्हलपमेंटची ती जर काय झाली फास्ट झाली, त्यामुळे त्याचे काय झालं, त्याचा ब्रेन जास्त डेव्हलप झाला बघा. आणि त्याचमुळे त्याला कशाचा शोध लागला होता, अग्नीचा शोध लागला होता. आणि त्याच्यानंतर काय झालं, ब्रेन ऑफ 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be become considered as a member of the class like man Homo sapiens. Homo sapiens चा सदस्य मानले इतकं त्या माणसाचा ब्रेन काय झाला होता, डेव्हलप झाला होता. कधीपर्यंत, 50,000 years. यस, एवढा ब्रेन डेव्हलप झाला की त्याला होमो सेपियनचा मेंबर मानले का कन्सिडर करण्यात काही झाला होता. पहिला वाईज मॅन कोणता आहे, 1 मार्काचा क्वेश्चन असतो, निअँडरथल मॅन. निअँडरथल मॅन हा काय आहे, पहिला वाईज मॅन आहे. ठीक आहे, पहिला वाईज मॅन हा निअँडरथल मॅन आहे. तो निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. त्याच्यापासून काय झालं, द क्रो-मॅग्नन मॅन इव्हॉल्व अबाउट 50,000 years. 50,000 वर्षापूर्वी काय झालं, क्रो-मॅग्नन माणूस त्या ठिकाणी काय झाला, डेव्हलप झाला. Afterwards, this evolution had been faster than the earlier. त्याच्यानंतर ही जी evolution झाली ती झाली फास्ट झाली, वेगाने झाली. आणि मग पुढे काय झालं, 40,000 वर्ष लागली. मग 10,000 वर्षापूर्वी काय केलं, शेती चालू केली. काय चालू केली, शेती. त्याच्यानंतर आपण काय करायला लागलो, जनावरं पाळायला लागलो, है की नाही, बकऱ्या मेंढ्या शेळ्या पाळायला लागलो. आणि मग त्या टायमाला मग शहराची शहर गावं तयार व्हायला लागली, है की नाही. आणि मग त्याच्यानंतर गाव तयार झाल्यावर कल्चरल डेव्हलपमेंट सुरू झाली. आणि मग तिथून पुढे रायटिंग ऑफ ची आर्ट जी आहे ही इन्व्हेंट झाली 5,000 वर्षापूर्वी. जेव्हा रायटिंगला सुरुवात झाली तेव्हाच इतिहासाला पण सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर मग मॉडर्न सायन्स डेव्हलप झाली. मॉडर्न सायन्स एमर्जन्स अबाउट 400 years ago. कोणकोणती मॉडर्न सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर क्रॉप सायन्स, त्याच्यानंतर मेडिसिन सायन्स. तिथं आधीच होतं, पण अजून काही मॉडर्न जे सायन्सेस आहेत, जॉग्राफी, ओके, हे विषय आले नवीन. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years. इंडस्ट्रियल सोसायटी कधी आली, तो 200 वर्षापूर्वी. And now we have reached at this stage. आपण इथे पोहोचलोय and still we are searching the details of roots of our ancestors. अजूनही आपण आपले ancestors रूट पाळंमुळं शोधायला लागले. काही लोक PhD करतात त्याच्यावर. सोपं नाही बरं का एवढं मांडणं सोपं नाहीये. वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागतो आर्ट अँड कल्चरचा. तुम्ही जेव्हा UPSC गेले, UPSC गेल्यानंतर ती तुम्हाला एक स्पेशल जो पहिला पेपर आहे GS पेपर 1 मेन्सचा, त्याच्यामध्ये एक स्पेशल सब्जेक्ट आहे आर्ट अँड कल्चर. त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर हे 3 विषय. या तिघाचा कंबाईन अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यामध्ये 250 मार्काचा पेपर आपल्याला लिहिता येतो. 4 GS पेपर, 2 ऑप्शनलचे पेपर आणि एक ACचा पेपर, असे 7 पेपर असतात. जवळपास 1750 मार्काची मेन्स परीक्षा असते, रिटर्न एक्झाम असते. 3-3 तास आपल्याला 250 मार्काचा पेपर द्यावा लागतो. कधी कधी 3-3, 4-4 तास, 3 तास तर कंपल्सरी असतात. आणि एक क्वेश्चन 10 ते 15 मार्काचा असतो. एक 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी आपल्याला 4 पाढं भरून द्यावं, 4 डिटेलमध्ये. त्या लेवलचा आपला स्टडी असला पाहिजे. साधे 2 मार्काचं कारण द्या आम्ही चाललं, 1-1.5 ओळीतच कारणे संपून जाते. तर ही घरी गेल्यानंतर काय करायचं, चार्ट तयार करायचा. चार्ट कसा असला पाहिजे, चार्ट ठीक आहे. वेन, वेअर, चार्ट 7 करोड इयर अगो काय झालं,
polluted over earth. पृथ्वीवर काय झालं? डायनोसॉर disappear. Dinosaur disappear. Modern live life. Modern live like animal evolve. असं सगळं लिहून काढायचं पूर्ण याच्यामध्ये. जेवढे वेगवेगळे इयर दिलेले कुठं कुठं झालं काय झालं पूर्ण लिहून काढायचं. जमन चले भेटूया तुमच्या सेशन मध्ये.